महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मुळामध्ये निलंगा विधानसभेमध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या एक जिव्हाळ्याचा विधानसभेचे लोक आहेत. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबाला मानणारे लोक आहेत आणि या बाभळगावच्या देशमुखाने हे निलंगेकर घराणा संपवायचा कट जे रचलेला आहे ते हे गोरगरीब ही जनता त्यांना संपू देणारी नाही. माननीय संभाजीराव पाटील असतील, अरविंद भैया असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर खेड्यापाड्यातला विकास झाला आहे. जर खरंच कुणाला बघायचं असेल तर बाभळगावच्या मतदारसंघात बघावं आणि आमच्या मतदारसंघात बघावं. इतका निधी खेचून आणायचं काम जर कोणी करत असतील तर अरविंद पाटील आणि माननीय संभाजी भैया यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा पुरेपूर विकास झाला आहे. त्यामुळे या विकासरत्न संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठीमागे भरघोस मताने जनता आहे. मी कुमोद किशोरराव लोभे, तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी निलंगा. भैयाचं काम कसं आहे? भैयाचं काम गेल्या 20-22 वर्षापासून या निलंगा विधानसभेमध्ये ते काम करत आहेत. 2024 मध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार आलं. हे सरकार आल्यापासून या निलंगा विधानसभेचा चेहरामोहरा बदलण्याचं काम माननीय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या योजना असतील किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असतील, गोरगरीब जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे. आज तुमच्या गावासाठी काही निधी व काही विकास कामं कशा पद्धतीने? निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकेका छोट्या छोट्या गावाला 2-2, 3-3 कोटी, 4-4 कोटीपर्यंतचा विकास निधी देण्याचं काम माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे. विकास म्हणजे फक्त इमारत, रस्ते हाच नसतो, तर विकास म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, प्रत्येक उंबरठ्याचा विकास झाला पाहिजे, हीच भूमिका घेऊन माननीय निलंगेकर साहेब हे या ठिकाणी निलंगा विधानसभेमध्ये काम करत आहेत. होणारा आमदार कोण होईल? होणारा आमदार 100% निलंगा विधानसभेचे सध्याचे आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं काम असल्यामुळं येणाऱ्या काळात माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनाच ही जनता आशीर्वाद देणार आहे ही मला खात्री आहे. खरं तर आता निवडून येणे हा विषय आमच्या पुढे राहिलेला नाही. भैया 100% निवडून येणार आहेत, पण किती मताधिक्यानं हा विषय या ठिकाणी आहे. माननीय भैयासाहेब या लातूर जिल्ह्यामध्येच नाही, मराठवाड्यामध्येच तर नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर कशा प्रकारे विक्रमी मतांनी निवडून येतील याच्यासाठी आता आमचा प्रयत्न सुरू आहे. अजून दुसरे उमेदवार थांबले, त्याच्याबद्दल काय वाटतं? आम्ही दुसरे उमेदवार कोण आहे, त्यांचं कार्य काय हे लोकांना माहिती आहे. दुसरे उमेदवार लोकशाही आहे, सर्वांना निवडणुकीला थांबण्याचा अधिकार आहे, परंतु आम्ही दुसऱ्या उमेदवाराबद्दल काही बोलणार नाही. हे दुसरे उमेदवार हे या निलंगा विधानसभेतलं म्हणजे त्यांना अनुभव नाही, या ठिकाणी पूर्ण निलंगा विधानसभेचा अभ्यास नाही. कोणीतरी दुसरीकडून पाठवलेला हा उमेदवार आहे. लोकांना सर्व माहिती आहे की इथला विकास कोण करू शकतं, फक्त माननीय संभाजी भैया हेच करू शकतात. हे जनतेच्या मनावर बिंबलेलं आहे.